25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। भाजपा नेते किरीट सोमय्या आज संभाजीनगर दौऱ्यावर। संभाजीनगरमध्ये 2,500 रोहिंग्यांचं वास्तव्य, सोमय्यांचा दावा। सिल्लोडमध्ये सर्वाधिक रोहिंग्यांचं वास्तव्य असल्याचा दावा। मुंबईत 30 जानेवारीला मनसेचा मेळावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगरचे पदाधिकारी उपस्थित राहणार। साताऱ्यातील कुडाळ येथे स्ट्रॉबेरीच्या रूपात उतरले गणपती बाप्पा, स्ट्रॉबेरीच्या शेतात बाप्पा उतरले। महिलेची धिंड काढणाऱ्या 5 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। अमरावतीच्या रेट्याखेडा गावात वृद्ध महिलेची काढली होती धिंड। जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी महिलेची काढली होती धिंड। कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा बंद, नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून। राज्यातील आरोग्य मित्रांची 12 फेब्रुवारीपासून संपाची हाक। पुण्याच्या बैठकीत आरोग्य मित्रांचा संप पुकारण्याचा निर्णय। आरोग्य मित्रांना वेतनवाढ देण्याची संघटनेची मागणी। हिंगोली जिल्ह्यात जोर वाढल्याने रब्बी हंगामातील पिके बहरली। गहू, हरभरा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता। एमपीएससी मार्फत 320 रिक्त जागांसाठी भरती। 21 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार। 10 फेब्रुवारीपर्यंत भरता येणार अर्ज। मोबाईल दुकान फोडून 40 लाखांचा माल लंपा। छत्रपती संभाजीनगरमधील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल। भंडाऱ्यात 2 ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात एकाचा जागीच मृत्यू, 1 जण जखमी। कारधा पवनी मार्गावर भीषण अपघात। गुंतवणुकीचे आमिष दाखवून 24 जणांची 22 लाख रुपयांची फसवणूक। एंजल वन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक, आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। बार्शी शहरात 2 दुकानात चोरी, यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल दुकानांचा समावेश। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्याच्या बिबेवाडी परिसरात डॉक्टर तरुणीची आत्महत्या। विवाहित तरुणाने फसवणूक केल्यानं डॉक्टर तरुणीनं संपवलं जीवन। लग्नाचा आमिष देत डॉक्टर तरुणीकडून तब्बल 10 लाख उकळले। पैठण तालुक्यात तरुणाचा तरुणीवर अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार। आरोपी तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।